जय रघुवीर समर्थ. मागील भागात आपण पाहिलं की कसं दत्तगुरूंनी रजकाला राजयोग प्राप्त करून दिला, त्याला त्याच्या व्याधीतून कसं बरं केलं, त्याला योग्य मार्ग दाखवला. पुढे दत्तगुरूंचा दुसरा अवतार म्हणजेच नृसिंह सरस्वती अवताराची कथा आपण ऐकणार आहोत. लक्षात ठेवा, श्री नृसिंह सरस्वती यांचा मुख्य संदेश हाच होता की भक्तीमध्ये शक्ती आहे आणि जो कोणी अनन्य भावाने गुरूंची सेवा करतो त्याचे रक्षण गुरु स्वतः करतात. चला तर मग कथेला सुरुवात करूया. कुरवपूरमध्ये अनेक लीला सुरू होत्या. त्याच कुरवपूरच्या मातीत घडलेली सर्वात मोठी घटना, जी दत्तगुरूंच्या दुसऱ्या अवताराची कहाणी बनणार होती, ती अजून घडायची होती. एक दुपारी सूर्य जेव्हा डोक्यावर आला होता आणि कृष्णा नदीचे पात्र तापले होते, तेव्हा नदीच्या काठावर एक स्त्री आपल्या मुलाला फरफटत ओढत आणत होती. तिचे नाव होते अंबिका. ती ब्राह्मण होती, पण तिचे नशीब अतिशय कठोर होते. तिचा मुलगा जन्मताच मतिमंद होता. त्याला साधे बोलताही येत नव्हते. बुद्धी तर नव्हतीच. वडील वारलेले, घरात खायला अन्न नाही आणि वरून समाजाचे टोमणे. लोक तिला म्हणायचे, तुझे पापच मोठे म्हणून तुझ्या नशिबी हे दुःख. असा मुलगा तुझ्या पोटी जन्माला आला. हा अपमान सहन करून अंबिका थकली होती. तिने ठरवले होते, आज जीवन संपवायचे. तिने आपल्या कमरेला पदर घट्ट बांधला आणि मुलाचा हात धरून खोल पाण्यात उडी मारण्याचा निर्णय तिने घेतला. ती पुढे सरसावली. पाण्याची खळखळ आणि अंबिकेचे हुंदके, वातावरणात एक उदासी होती. ती मुलाकडे बघून रडत होती. बाळा, या जगात आपल्याला जागा नाही रे. देवाने सुद्धा आपल्याकडे पाठ फिरवली आहे. चल आपण त्याच्याकडेच जाऊया. त्या मतिमंद मुलाला काहीच कळत नव्हते. तो फक्त त्याच्या आईच्या रडणाऱ्या चेहऱ्याकडे बघून हसत होता. त्या निर्विकार चेहऱ्याकडे पाहून अंबिकेचा बांध फुटला. ती जोरात किंचाळली, देवा, का अशी शिक्षा दिलीस? मी काय पाप केले होते? तिने डोळे मिटले आणि पाण्यात उडी घेणार तेवढ्यात मागून एक धीर गंभीर आवाज आला, थांब माते, आत्महत्या हे महापाप आहे. अंबिका थबकली. तिने मागे पाहिले. तिथे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ उभे होते. त्यांच्या अंगातून येणाऱ्या तेजाने तिचे डोळे दिपले. ती जागीच गुडघ्यावर कोसळली. स्वामी, मला अडवू नका, मी जगू शकत नाही. माझा हा मुलगा समाजासाठी चेष्टा आणि माझ्यासाठी ओझे झाला आहे. मी मेल्यावर याचे काय होणार? त्यापेक्षा मी याला सोबत घेऊन जाते. श्रीपाद तिच्या जवळ आले. त्यांची नजर करुणेने भरली होती. त्यांनी त्या मतिमंद मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला. माते, मुलाला ओझे म्हणतेस? अरे, ज्या मातेने बीजाला पोटात वाढवले तिनेच त्याला नाकारायचे असते का? ते शब्द अंबिकेच्या काळजाला भिडले. ती ओक्साबोक्सी रडू लागली. तिने श्रीपादांचे पाय धरले आणि विनवणी करू लागली, मला मार्ग दाखवा स्वामी. मला तुमच्यासारखा ज्ञानी आणि तेजस्वी पुत्र हवा आहे. या वेड्या मुलाला घेऊन मी कशी जगू? मला तुमच्यासारखा मुलगा द्या, नाहीतर मरण द्या. तिची ही हाक, त्यातील आर्त आणि मातृत्व पाहून श्रीपादांचे हृदय हेलावून गेले. त्यांनी अंबिकेला उठवले. माते, उठ, तुझी इच्छा पूर्ण होईल. तू आता घरी जा आणि नित्यनियमाने शनिप्रदोष व्रत कर. आणि लक्षात ठेव, तिला श्रीपादांनी वचन दिले, जे काळाच्या दगडावर रेखले गेले. तुला माझ्यासारखा पुत्र हवा आहे ना? पण या त्रिभुवनावर माझ्यासारखा फक्त मीच आहे. त्यामुळे मीच तुझ्या पोटी जन्म घेईन. अंबिकेचा विश्वास बसेना. साक्षात देव माझ्या पोटी जन्म घेणार याचा आनंद तिला झाला. तिने थरथरत्या हाताने श्रीपादांना नमस्कार केला. तिचे अश्रू आता दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे होते. श्रीपादांच्या सांगण्यावरून ती पुन्हा घरी परत आली. तिने उर्वरित जन्म शिवभक्तीमध्ये घालवला. तिकडे श्रीपादांच्या लीलांचा वेग वाढतच होता. कुरवपूर हे फक्त भक्तांचे स्थान नव्हते, तर व्यापारांचा मार्गही होता.
तिथे वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण व्यापारी होता. त्याने नवस केला होता, जर व्यापारात चांगला नफा झाला तर मी कुरवपूरला येऊन 1000 ब्राह्मणांना जेवण घालेन. तो पैसे घेऊन कुरवपूरला निघाला होता. तेव्हा ही खबर काही चोरांना समजली. ते साधूचे वेश धारण करून त्याच्या मागे मागे आले. ते त्याच्यासोबत भक्त बनून फिरू लागले. त्याला गोड गोड बोलले की अरे आम्ही पण दर्शनाला चाललो आहोत. वल्लभेश अतिशय भोळा होता. तो त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत चालत राहिला. रात्र झाली. घनदाट जंगल लागले. आजूबाजूला कोणी नव्हते. संधी साधून त्या चोरांनी त्यांचे खरे रूप दाखवले. ए ब्राह्मणा, जे काय आहे आम्हाला देऊन टाक, नाहीतर तुझा गळा कापून टाकू. वल्लभेश थरथर लागला. अरे हे घेऊ नका, हे देवाचे पैसे आहेत. पण राक्षसी वृत्तीच्या चोरांनी काही ऐकले नाही. एका चोराने तर तलवार काढली आणि सपकन वार केला. वल्लभेशचे शिर धडावेगळे झाले. ते चोर पटापट पैसे घेऊ लागले. पण त्या क्षणी जंगलातील शांतता भंग पडली. झाडाच्या फांद्या जोरजोरात हलू लागल्या. जमिनीतून ज्वाळामुखी प्रकट व्हावा तसे एक दिव्य पुरुष तिथे प्रकट झाला. हातात त्रिशूळ, डोक्यावर जटा आणि डोळ्यात आग ओतलेली असे डोळे लाल. असे हे रौद्र रूप हे होते श्रीपाद श्रीवल्लभ, पण शांत रूपात नाही तर काळभैरवाच्या रूपात. त्यांनी चोरांचा संहार सुरू केला. सर्व चोर काही क्षणात जमिनीवर पडले. नंतर श्रीपादांनी आपले शांत रूप धारण केले. वल्लभेशच्या धडाला शिर जोडले आणि त्यावर भस्म टाकले. वल्लभेश उठ. वल्लभेश दचकून उठला. त्याला वाटले आपण रस्त्यात झोपलो होतो. पण जेव्हा त्याने आजूबाजूला मेलेले चोर आणि समोर श्रीपादांना पाहिले तेव्हा त्याला सर्व समजले. त्याने श्रीपादांचे पाय धरले. अशा प्रकारे श्रीपादांनी धर्माचे आणि भक्तीचे रक्षण केले. पण आता त्यांची वेळ संपत आली होती. ठरल्याप्रमाणे अवतार कार्य पूर्ण केले. हे अवतार कार्य इथं पूर्ण झाले होते. तिथी होती अश्विन द्वादशी. श्रीपादांनी भक्तांना सांगितले, आता माझे हे अवतार कार्य संपले आहे. आता माझ्या प्रस्थानाची वेळ आली. पण लक्षात ठेवा, मी जरी देहाने जात असलो तरी जो कोणी कुरवपूरमध्ये भक्तिभावाने येईल त्याची इच्छा अपूर्ण राहणार नाही. एवढे बोलून श्रीपाद कृष्णा नदीच्या प्रवाहात उतरले. हजारो भक्त तीरावर उभे राहून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष करत होते. पाणी दत्तगुरूंच्या गुडघ्यांपर्यंत आले, कमरेपर्यंत आले आणि बघता बघता श्रीपाद प्रवाहात लुप्त झाले. तिथे ना त्यांचा देह सापडला ना काही खून. फक्त नदीचे शांत वाहणारे पाणी दिसले आणि भक्त रडू लागले. पण तेव्हाच आकाशवाणी झाली, मी गेलो नाही, मी इथेच आहे, निर्गुण रूपात. एक युग संपले, पण वचन अपूर्ण होते. अंबिका मातेला दिलेले वचन. वर्षे सरली. आता आपण विदर्भात कारंजा लाड गावात जाणार आहोत. तिथे माधव आणि अंबा म्हणजेच अंबिकेचा पुनर्जन्म या नावाचे एक सात्विक दाम्पत्य राहत होते. अंबा म्हणजे तेहीच्या पूर्वजन्माची अंबिका. तिने 16 वर्षे कडक व्रत केले होते. एके दिवशी तिला स्वप्न पडले, साक्षात दत्त महाराज तिच्या ओटीत येणार आहेत. आणि तो दिवस उजाडला. शुक्ल पक्षातील पवित्र तिथी होती. दुपारची वेळ. अंबा मातेच्या पोटी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. बालकाचे रूप असे होते की पाहणारा पाहतच राही. पण जन्मताच आश्चर्य घडले. इतर बाळे जन्मताच रडतात, ट्या ट्या करतात, पण हे बाळ रडले नाही. त्या बाळाने आपले डोळे उघडले आणि स्पष्ट आवाजात उच्चार केला, ओम. त्यानंतर शांत, एकदम शांत. घरात एकदम आनंद झाला. बाळाचे नाव ठेवले नरहरी. हेच पुढे नृसिंह सरस्वती होणार. पण जसजसे दिवस जाऊ लागले तसे आईवडिलांची चिंता वाढू लागली.
नरसिंह 2 वर्षाचा झाला, पण तो एकही शब्द बोलत नव्हता. इतर मुले आई बाबा बोलतात, पण हा मुलगा काहीच बोलत नव्हता. गावात कुजबूज सुरू झाली. बाळ मुके आहे का, बहिरे आहे का? माधव आणि अंबा खूप काळजी करू लागली. त्यांनी अनेक वैद्यांना बोलवले. एका वैद्याने तर कहरच केला. तो म्हणाला, बाळाला ऐकू येते का नाही हे पाहण्यासाठी मोठी घंटा वाजवून बघू, किंवा एखादी गरम सळई करून त्याच्या कानात घालून पाहू. हे ऐकून आईच्या काळजात धस्स झाली. ती म्हणाली, नको, माझ्या बाळाला त्रास नको. पण नरहरीने हे सर्व पाहून एक गूढ हास्य केले. तो का बोलत नव्हता? कारण त्याला संसाराच्या व्यर्थ गोष्टी बोलायच्या नव्हत्या. त्याला फक्त वेद बोलायचे होते. पण ते कधी? अंबा माता रोज रडून देवाला प्रार्थना करायची. देवा, तू दिलेल्या वचनानुसार आलास, पण मुका का झालास? माझ्याशी एक शब्द तरी बोल. नरहरी अंबे मातेचे दुःख जाणत होता, पण ते योग्य वेळेची वाट पाहत होते. ती वेळ होती मुंज, म्हणजे उपनयन संस्कार, आणि तो दिवस जवळ आला. वयाच्या 7व्या वर्षी नरसिंहाची मुंज ठरली. घरात तयारी सुरू झाली. मंडप सजला, भटजी आले, पाहुणे आले. पण सर्वांच्या मनात एकच भीती होती की मुंज लागल्यावर जेव्हा गायत्री मंत्राची वेळ येईल तेव्हा काय होईल. बटूला गायत्री मंत्र म्हणावा लागेल, भिक्षावळ मागावी लागते. तेव्हा नरहरी बोललाच नाही तर कसं? मुंज पूर्ण कशी होईल? आई अंबा मुलाला नाहू घालताना कानात पुटपुटली, बाळा, आज तरी माझी लाज राख. आज तरी आई म्हणून एक हाक मार. नरहरी मनात म्हणाला, आई, मी जे बोलेल त्याने आज पूर्ण जग थक्क होईल. असे काय होणार होते? जो मुलगा 7 वर्षे काहीही बोलला नाही, तो असं काय बोलणार होता? मुंज जाळली. वडिलांनी गायत्री मंत्र सांगण्यासाठी त्याला जवळ घेतले. सर्व लोक कान देऊन ऐकत होते, एकटक पाहत होते. आता काय होईल? वडिलांनी कानात गायत्री मंत्र बोलला आणि म्हणाले, आता तू बोल. त्यावर नरहरीने गायत्री मंत्र तर म्हटलाच, पुढे त्याने वेद म्हणायला चालू केले. त्याने 4ही वेद खडखड बोलून दाखवले. ते ऐकून सर्व लोक आणि ब्राह्मण आश्चर्यचकित झाले. हा 7 वर्षाचा बालक, ज्याने 7 वर्ष काही बोलला नाही, तो वेद एवढे स्पष्ट आणि शुद्ध बोलला. अंबा मातेला आणि माधवला खूप आनंद झाला. पण त्यांचा हा आनंद काही काळासाठीच होता. आता वेळ होती मातृभिक्षावळीची. परंपरेनुसार बटूने हातात झोळी घेऊन आईकडे जायचे आणि म्हणायचे, ओम भवती भिक्षांदेही, म्हणजे माते, मला भिक्षा दे. नरहरी झोळी घेऊन मातेकडे गेला. अंबा माता सोन्याच्या ताटात पेढे, फळ सर्व घेऊन उभी होती. ती खूप खुश होती. तिचा मुलगा आता बोलत होता. तिला वाटले, आता माझे बाळ माझ्याजवळ राहणार, संसारात रमणार. नरहरी आई समोर उभे राहिले. त्याचे रूप आता बदलले होते. डोळ्यात एक वैराग्याची आग होती. त्याने जोडी पुढे केली आणि खणखणीत आवाजात म्हणाला, माते, भिक्षा वाढ. आईने जोडीत लाडू टाकण्यासाठी हात पुढे गेला, पण नरहरीने जोडी मागे केली आणि म्हणाला, आई, मला लाडू पेढे नको. अंबा गोंधळली. मग काय हवे तुला बाळा? सांग, तू मागशील ते देईल मी आज तुला. माग, तुला जे पाहिजे. नरहरीने आईच्या डोळ्यात पाहिले आणि तो एकच वाक्य बोलला, ज्याने आईच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या काळजाचे तुकडे झाले. तो म्हणाला, आई, मला संन्यास घेण्याची भिक्षा दे. मला हा संसार नको. मला या बंधनातून मुक्त कर. मला काशीला जाऊन तपश्चर्या करायची आहे. ताटातील लाडू जमिनीवर पडले. अंबा तिथे जागीच मटकन खाली बसली. काय म्हणालास? संन्यास? अरे वेड्या, तुझे वय काय? तू तर अजून 7 वर्षाचा आहेस. आता तुझे वय तर खेळायचे. आत्ता तुझे बोल माझ्या कानावर पडले आणि तू सोडून जायची भाषा करतोयस. तिने त्याला घट्ट मिठी मारली. बाळा, तुला माहितीये का मी तुझ्यासाठी किती नवस केले? 16 वर्षे मी अन्नाचा त्याग केला.
अनवाणी चालले तेव्हा कुठे तू मला मिळालास, आणि तू म्हणतोस मी तुला जाऊ देणार नाही. वडिलांनी पण समजावण्याचा प्रयत्न केला. अरे नरहरी, संन्यास वृद्धापकाळात घ्यायचा असतो. हे वय तर खेळायचे, शिकण्याचे आणि गृहस्थ आश्रम स्वीकारायचे. नरहरीने आईला अलगद बाजूला घेतले. तो आता मुलगा म्हणून नाही तर गुरु म्हणून बोलत होता. आई, ज्याला तू बाळ समजतेस हा या देहाचा धर्म आहे, पण आत्मा अमर आहे. तू म्हणतेस म्हातारपणी संन्यास घे, पण मृत्यू कोणाला कधी येईल माहीत आहे का? ज्या झाडाला फळं यायची आहेत ते कधीही येऊ शकते. आई रडत होती. तिचा आक्रोश थांबत नव्हता. बाळा, तुझे हे तत्वज्ञान मला समजत नाही रे. मला फक्त माझा मुलगा हवा आहे. जर तू निघून गेलास तर आमचे म्हातारपण कोण सांभाळेल? आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघून जगायचे? आम्हाला अग्नी कोण देणार? आईचं दुःख पाहून नरहरीचे मन गहिवरले, पण त्याचे ध्येय निश्चित होते. तो आईच्या जवळ गेला. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आई, तुझा हा प्रश्न बरोबर आहे. मी जर गेलो तर तुमचा सांभाळ कोण करणार? यासाठी मी तुला एक वरदान देतो. त्याने आईच्या कपाळाला स्पर्श केला आणि म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला वचन देतो, जोपर्यंत तुला आणखी 2 पुत्र होत नाहीत तोपर्यंत मी घर सोडणार नाही. तुला आणखी 2 मुले होतील जी तुमचा म्हातारपणी सेवा करतील, आणि एक मुलगी सुद्धा होईल. आता तरी मला परवानगी देशील? आईने नरहरीकडे पाहिले. तिला समजले की याला अडकून ठेवणे शक्य नाही. हा सूर्य आहे, त्याला रोखून ठेवता येणार नाही. तिने जड अंतःकरणाने होकार दिला. ठीक आहे बाळा, पण एक वचन दे. तू कुठेही असलास, जेव्हा मी हाक मारेन तेव्हा तू मला दर्शन द्यायला यायचं. नरहरीने हसून मान डोलावली. काही काळानंतर आईला जुळी मुलं झाली. नरहरीने दिलेले वचन पूर्ण झाले. आता जाण्याची वेळ आली होती. वयाच्या 8व्या वर्षी नरहरीने आपल्या आई वडिलांच्या चरणावर डोके ठेवले. घराचा उंबरडा ओलांडला आणि तो निघाला सत्याच्या शोधात. त्याने मागे वळून पाहिले नाही. त्याचा प्रवास सुरू झाला थेट उत्तरेकडे, काशीकडे, म्हणजेच वाराणसीच्या दिशेने. त्या काळात प्रवास सोपा नव्हता. घनदाट जंगले, हिंस्र प्राणी, चोर, दरोडेखोर. पण या बालकाच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून वाघ, सिंह सुद्धा रस्ता बदलत असत. ते काशीला पोहोचले. विद्वानांची नगरी. तिथे अनेक महान पंडित होते जे स्वतःला वेदांचे जाणकार समजत होते. पण जेव्हा या छोट्या बालकाने मणिकर्णिका घाटावर बसून वेदांवर भाष्य करायला सुरुवात केली तेव्हा संपूर्ण काशी हादरली. कोण आहे हा मुलगा? वय 8 वर्षे आणि बुद्धी बृहस्पतीसारखी. तिथे कृष्ण सरस्वती नावाचे एक वृद्ध संन्यासी होते. ते शंकराचार्याच्या परंपरेतले होते. त्यांनी नरहरीला ओळखले. त्यांनी नरहरीला बोलावले. बाळा, तू या कलियुगाचा उद्धार करण्यासाठी आला आहेस. तुला आता दीक्षा घ्यावी लागेल. विधिवत दीक्षा झाली. नरहरीचे मुंडन करण्यात आले. भगवी वस्त्रे परिधान केली. हातात दंड, कमंडलू देण्यात घेतले आणि कृष्ण सरस्वतींनी त्याला नवीन नाव दिले, श्री नृसिंह सरस्वती, म्हणजेच नरहरी. हे नाव मागे पडले आणि जगाला मिळाले नृसिंह सरस्वती. नाव का दिले नृसिंह? कारण ते नरहरी होते, आणि सरस्वती कारण ते ज्ञानाचे सागर होते. आता ते पूर्ण संन्यासी झाले होते. अशा प्रकारे श्रीपाद श्रीवल्लभांनी आपला पुढचा अवतार नृसिंह सरस्वती हा अवतार धारण केला. या अवताराची पूर्ण कथा आपण पुढील भागात पाहणार आहोत. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ.